जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट म्हणजे जी काही जिल्हा परिषद संदर्भात ज्या काही आंतरजिल्हा बदलीचा टप्पा या ठिकाणी 6वा टप्पा या ठिकाणी पार पडलेला आहे. तर आता आंतरजिल्हा बदलीचं ज्या शिक्षकांचं या ठिकाणी बदली संदर्भात जे झालं असेल अपडेट, तर त्यांना बघा जे काही कार्यमुक्त संदर्भात महत्त्वाचं जो काही प्रोसेस असते, तर काही जिल्हा परिषदमध्ये आपल्याला एक शिक्षकी ज्या शाळा आहेत त्या देखील पाहाव्यास मिळतात. तर त्या शाळा म्हणजे त्या ठिकाणी एकच शिक्षक असतो जिल्हा परिषदमध्ये. तर अशा ज्या शाळा आहेत, तर अशा शाळेमध्ये जोपर्यंत त्या ठिकाणी नवीन शिक्षक रुजू होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी त्या शिक्षकाला कार्यमुक्त हे करता येत नाही. तर असेच जे काही महत्त्वाचं जे असणार आहे आपली जे शिक्षक भरती आहे, तर ते शिक्षक भरती ह्या ठिकाणी बदली प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं या ठिकाणी काम करणार आहे. कारण जोपर्यंत नवीन शिक्षक भरती या ठिकाणी होत नाही तोपर्यंत ह्या ठिकाणी जे काही जिल्हा बदलीसाठी जे पात्र झालेले किंवा जिल्हा बदलीसाठी ज्यांना जे काही आदेश भेटले असेल ज्या शिक्षकांना, तर त्यांना त्या ठिकाणी नवीन शिक्षक येईपर्यंत त्यांना कार्यमुक्त हे होता येत नाही. तर त्यासाठी आपली जी काही शिक्षक भरती आहे चालूची नवीन, तर ती होणे अतिशय गरजेचं आहे. तर त्या संदर्भात बघा, एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी कालच्या दिवसाला इश्यू केलं आहे. तर त्याच्यामध्ये नेमकं काय उल्लेख करण्यात आला आहे तो सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करा. तर बघूया ते महत्त्वाचं आंतरजिल्हा बदली संदर्भात पत्र. तर मित्रांनो, आंतरजिल्हा बदली संदर्भात महत्त्वाचं पत्र या ठिकाणी इश्यू झालेलं आहे. जे काही 6व्या टप्प्याची आंतरजिल्हा बदली संदर्भात प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. तसंच बघा, हे जे पत्र आहे ते जिल्हा परिषद रत्नागिरीचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, हे दिनांक 20/12/2023 या ठिकाणी इश्यू झालं आहे. या ठिकाणी प्रति तुम्ही बघू शकतात, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती सर्व यांना ते पत्र या ठिकाणी इश्यू झालं आहे. तर ह्याच्यात बघा महत्त्वाचा विषय देण्यात आला आहे. तर तो विषय म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत या ठिकाणी महत्त्वाचा विषय देण्यात आला होता. याचा जो काही संदर्भ होता या ठिकाणी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय होता आंतरजिल्हा बदली संदर्भात 23/5/2023चा. तर तो ह्या ठिकाणी संदर्भ देण्यात आलेला आहे. तर ह्याच्यात आपण नेमकं काय आहे ते बघूया. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जे काही आंतरजिल्हा बदली संदर्भात या ठिकाणी म्हटलं की जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हाचे बदलीचं धोरण होतं. तर त्या धोरण जे काही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये या ठिकाणी बघा निश्चित करण्यात आलेलं आहे. तसंच 2023मध्ये शिक्षक संवर्गातील आंतरजिल्हा बदलीसाठी शासनाने विकसित केलेले बदली पोर्टल म्हणजे त्या ठिकाणी बघा 12/12/2023 ते 17/12/2023 या कालावधीत अर्ज करण्यासाठी शिक्षकांना उपलब्ध करून दिले होते. तसंच बघा, त्या अनुषंगाने जिल्ह्यातील जे काही बदलीसाठी इच्छुक असणाऱ्या शिक्षकांनी सदर पोर्टलवर आंतरजिल्हा बदली संदर्भात अर्ज देखील केले होते. तर ह्या ठिकाणी जी सर्व प्रोसेस होती ती 12 तारखेपासून 17 तारखेपर्यंत या ठिकाणी सर्व प्रोसेस ही पूर्ण झाली आहे. तसंच जो काही पुढचा टप्पा देखील या ठिकाणी सुरू आहे जी काही प्रोसेस संदर्भात. तसंच बघा, याद्वारे आपणास कळविण्यात येते की ह्या ठिकाणी बघा, आपल्या गटातील जे शिक्षक सदर बदलीसाठी पात्र होतील त्या सर्व शिक्षकांना शासनाकडून बदली झाल्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर तात्काळ कार्यमुक्त करण्याकरिता सदर बदली झालेले शिक्षक कोणतेही राजकीय किंवा अन्य प्रकारचा कोणताही दावा प्रशासनावर टाकणार नाहीत. अशा आशयाचे 100 रुपयाचे या ठिकाणी बघा बंधपत्र सर्व बदली पात्र शिक्षकाकडून करून घ्यावे. कार्यमुक्त करण्यासाठी जर कोणत्याही शिक्षकांनी राजकीय दबाव आणल्यास जिल्हा परिषद जे काही जिल्हा सेवा वर्तवणूक नियम आहे 1967चा, त्याच्यामध्ये जे काही नियम 6 मधील तरतुदीनुसार संबंधित शिक्षक कार्यवाहीस पात्र राहील. याबाबत सर्वस्वी जबाबदारी संबंधित गट शिक्षण अधिकारी यांची राहणार आहे. त्या ठिकाणी बघा, जे काही महत्त्वाचं या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आलं आहे का जे शिक्षक या ठिकाणी बदलीस जे काही पात्र झालेले आहे, तर त्या अशा शिक्षकांना या ठिकाणी जेव्हा शासनाकडून जो काही आदेश प्राप्त होईल बदली झाल्यानंतर, तर त्या बदली झाल्यानंतर आदेश प्राप्त झाल्यानंतर तात्काळ कार्यमुक्त करिता या ठिकाणी बघा जो दबाव असेल शिक्षकांचा, राजकीय असेल किंवा अन्य प्रकारचा कोणताही दबाव असेल का मला या ठिकाणी आदेश आला आहे तर मला तात्काळ कार्यमुक्त करावा, अशा प्रकारचा जर कोणी दबाव टाकत असेल तर अशा शिक्षकांना या ठिकाणी बघा जे काही स्टॅम्प आहे 100 रुपयाचा, तर त्या स्टॅम्पवर या ठिकाणी बंधपत्र म्हणून लिहून घेणार आहे का त्या ठिकाणी तुम्ही असं कोणत्याही प्रकारचं बदलीसाठी दबाव वगैरे आणू शकत नाही. तसंच बघा, जर त्यांनी या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासंदर्भात जर त्यांनी या ठिकाणी राजकीय दबाव किंवा असं कोणत्याही मार्गाने जर दबाव आणला तर त्यांच्यावर जे काही वर्तवणूक नियम आहे जिल्हा सेवाचा 1967चा, त्याच्यात 6 नंबरमधील तरतूद आहे. तर त्यानुसार या ठिकाणी संबंधित शिक्षकावर कारवाई या ठिकाणी होणार आहे, अशी या ठिकाणी शिक्षण अधिकारी यांना या ठिकाणी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. तसंच बघा, जिल्हा जे काही रत्नागिरी जिल्हा असेल तर त्या रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदाची संख्या विचारात घेता सदर बाब गांभीर्याने घेऊन याबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा या ठिकाणी होणार नाही, या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी यांनी नोंद घ्यायची आहे. तर हे जे पत्र होतं ते शिक्षण अधिकारी प्राथमिक रत्नागिरी यांचं या ठिकाणी सिग्नेचरने या ठिकाणी इश्यू केलेलं आहे. तर ह्याच्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तर त्याच्यामध्ये काही ज्या शाळा आहेत त्या एक शिक्षकी शाळा आहे.
म्हणजे त्या ठिकाणी एकच शिक्षक आहे. तर त्या ठिकाणी बघा जोपर्यंत सर्वात जास्त बदली संदर्भात म्हणजे जे काही कोकण विभाग असेल तर त्या कोकण विभागामध्ये ज्या बदली संदर्भात महत्त्वाचे जे काही सर्वात मोठे म्हणजे जास्त शिक्षक असतात तर ते शिक्षक त्या ठिकाणी बदली होऊन दुसऱ्या जिल्ह्यामध्ये म्हणजे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जात असतात. तर त्या ठिकाणी ज्या काही शाळा आहे तर त्या शाळा या ठिकाणी एक शिक्षकी शाळा देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे त्या ठिकाणी एक शिक्षकी जर शाळा असेल तर त्या ठिकाणी दुसरा शिक्षक जोपर्यंत त्या शाळेवर हजर होत नाही तोपर्यंत ती शाळा आपल्याला सोडता येणार नाही. तसंच बघा जर बदली झाली तर काही शिक्षक जे असतात तो आदेश प्राप्त होतात तात्काळ कार्यमुक्त करण्यासंदर्भात या ठिकाणी जे काही अर्ज असतात विनवणी असतात किंवा कोणत्याही राजकीय किंवा अन्य मार्गाने दबाव हे करत असतात असं या ठिकाणी म्हणण्यात आलं आहे. तर तसं करू नये अशा प्रकारे त्यांच्यावर या ठिकाणी स्टॅम्प हा लिहून घेतलेला आहे. कारण या ठिकाणी एक स्पष्ट आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की जोपर्यंत आपली जी काही नवीन शिक्षक भरती आहे कारण या ठिकाणी सर्वात जास्त वेकंट ज्या पोस्ट असणार आहे त्या कोकण विभागामध्ये आहे आणि कोकण विभागामध्ये या ठिकाणी जोपर्यंत बघा नवीन शिक्षक भरतीचे आपले जे उमेदवार असेल तर ते जोपर्यंत या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी म्हणजे शिक्षक भरती आताची शिक्षक भरतीमधून उमेदवार त्या ठिकाणी जात नाही नवीन शिक्षक तोपर्यंत या ठिकाणी बघा ह्यांना कार्यमुक्त या ठिकाणी होणार नाही. जरी ह्यांची बदली जरी या ठिकाणी झालेली असली त्यांच्याकडे आदेश प्राप्त झाले असले तरी ह्यांना कार्यमुक्त या ठिकाणी होऊ शकत नाही. कारण या ठिकाणी महत्त्वाचं जे आहे आपली शिक्षक भरती देखील ह्या ज्या बदली प्रक्रियेमुळे आपली शिक्षक भरती ही लवकरात लवकर आता या ठिकाणी होऊ शकते. कारण या ठिकाणी शाळेवर नवीन शिक्षकांची या ठिकाणी गरज असणार आहे. तसंच बघा या ठिकाणी एक स्टेटमेंट देण्यात आलं आहे का जे काही रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदाची संख्या विचारात घेता सदर बाब गांभीर्याने घेऊन याबाबत कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी हलगर्जीपणा होणार नाही. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घेता का जे काही रत्नागिरी जिल्हा आहे तर या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षकांची रिक्त जी संख्या आहे तर ती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी बघा सर्वात जास्त जे काही बदली प्राप्त जे काही शिक्षक असेल तर ह्या जिल्ह्यातून आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ट्रान्सफर हे झालेले या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे हा जो काही कोकणचा जो काही जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा तर ह्याच्यामध्ये रिक्त पदांची संख्या ही जास्त या ठिकाणी असणार आहे असं ह्यावरून दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. तर अतिशय महत्त्वाचं हे पत्र होतं कारण शिक्षक भरती होण्यामागे कुठेतरी जी काही अडथळा निर्माण झालेला होता तर तो म्हणजे या ठिकाणी जिल्हा अंतरबदली देखील या ठिकाणी आपण सांगू शकतो. कारण आता जिल्हा अंतरबदलीचं या ठिकाणी सर्व प्रोसेस या ठिकाणी सर्व झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये ज्या शिक्षकांची बदली या ठिकाणी झाली असेल तर त्यांना लवकरात लवकर जर कार्यमुक्त जर करायचं असेल तर या ठिकाणी आपली जी काही नवीन शिक्षक भरती आहे तर ती शिक्षक भरती या ठिकाणी होणे अपेक्षित आहे. कारण जोपर्यंत या ठिकाणी नवीन शिक्षक भरती या ठिकाणी होत नाही तोपर्यंत या ठिकाणी शाळेवर शिक्षक यांना मिळणार नाही. म्हणून या ठिकाणी शिक्षक भरती आपली कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी होणार आहे. तर असं या ठिकाणी महत्त्वाचं हे पत्र होतं. तर या ठिकाणी बघा असे पत्र प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी इश्यू झालेले आहे. तर हे पत्र महत्त्वाचं होतं रत्नागिरी जिल्हा परिषदेचं. तर अतिशय महत्त्वाचं शिक्षक भरती संदर्भात ही एक अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तसं आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ भेटत आहे अशाच प्रकारची महत्त्वाची व्हिडिओसाठी. तर एखाद्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम.